श्री स्वामी समर्थ. सायंकाळी 7:30 वाजता नवरोबाचं फोन आलं आणि फरमाईश झाली की आलू भजे आणि मिरची भजे बनव. मग काही तर आलू घरी होतेच नाही. त्याने आजच मार्केट आणला, परंतु आलू काही आणले नाही. म्हटलं तुम्ही ड्युटीवरून याल आणि रूम वर असल्यामुळे त्यांना म्हटलं खालूनच तुम्ही आलू घेऊन या, कारण समोरच दुकान आहे. तोपर्यंत म्हटलं इथे बाकीची तयारी आहे, आपण पटापटा करून घेऊ. त्यासाठी मी 25 ते 30 मिरच्या घेतल्या आणि खचाखचा कापून घेतल्या, कारण मिरची भजे मला आणि त्यांनासुद्धा खूप आवडतात. म्हटलं मुलांसाठी आपण आलू भजे बनवूयात. तोपर्यंत सगळी तयारी करून घेतली, कारण येशूच्या पप्पाला यायला 8:30 ते 9 वाजतात आणि ही दररोजची त्यांची टायमिंग आहे. 12 घंटेची ड्युटी आहे, कारण प्रायव्हेट जॉब आहे. आणि प्रायव्हेट जॉब म्हटलं की त्यांना परिवारासाठी अजिबात टाईम नसतो. इथे घेतला 2 ते 3 वाट्या बेसन. त्यानंतर तिथं थोडासा ओवा टाकला, नमक टाकला आणि हळद टाकली. ते टाकल्यानंतर थोडासा 1 वाटी, छोट्या वाटीने मी इथे तांदळाचा पीठ घेतला, कारण ते टाकल्यानंतर भजे हे खूपच खुसखुशीत बनतात. तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करा. आणि हा आहे माझा बुग्गू. मी एकदा किचनमध्ये आल्यानंतर त्याचं हेच चालू होऊन जातं. तोपर्यंत मोठ्या मुलाने इथे अभ्यास देखील करून घेतला. मात्र हा लहान मुलगा माझा काही पिछा सोडत नव्हता. त्याला असं समजून गेलं होतं की मम्मी काहीतरी बनवते, आणि तो खायसाठी इतकी घाई करत होता, कारण तो किचनमधून बाहेर निघतच नव्हता. मग त्याला म्हटलं थोडेसे आपण साधे भजे बनवून देऊ. साधे भजे बनवून दिल्यानंतर दोघांनीही किचन सोडला आणि बसले खात तिकडे. तोपर्यंत म्हटलं आपण मिरची भजे देखील काढून घेऊयात. आणि बनवता बनवता झाराच तुटला. मागची जी दंडी आहे ती माझ्या हातामध्येच आली. मिरची भजे गरमागरम काढतच होती, तोच येशूचे पप्पा आलू घेऊन आले. त्यांना फ्रेश होईपर्यंत इथे धरलं मी 2 आलू आणि खचाखचा कापून घेतलं. त्याचेही इथे पटकन आलू भजे बनवून घेतले, कारण 2 दिवसापासून बुग्गूची तब्येत बरोबर नव्हती आणि त्याने इथे चेहरा देखील मारला आणि तो आता झोपायच्या तयारीत लागलेला होता. येशूच्या पप्पाची वाट बघितली, मात्र ते फोनवरच बोलत होते. म्हटलं आपणच खाऊन घेऊयात पहिले. खाऊन घेतल्यानंतर मला इथे सगळे भांडे वगैरे घासायचे होते. भांडे बिंडे घासून झाले आणि म्हटलं आता दुपारी मी अप्प्यांसाठी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती. बसलेत मग तिघेही बापले इथे भजे खात. म्हटलं तुम्ही भजे खा, बाकीचे कामं मी आटपून घेते. तोपर्यंत मी सगळं पीठ इथे वाटून घेतलेलं आहे. पीठ वाटून झाल्यानंतर इथे मी मीठ आणि खायचा सोडा देखील टाकून ठेवला आणि अशा प्रकारे इथे झाकून ठेवलं. चला तर मग भेटूयात सकाळी.